तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पफ स्लीव बाही कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत आणि त्याची परफेक्ट मापे कशी घ्यायची तेही या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। पुढे एक मी साध्या बाहीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे, म्हणजेच की चुडीदारची बाही म्हणा किंवा ब्लाऊजची बाही म्हणा ती कशी स्टिच करायची किंवा प्रॉपर त्याचं हे मुंड्याचं माप किती घ्यायचं आणि किती छाती असल्यानंतर किती मापे घ्यायची, म्हणजे 36 म्हणा, 32 म्हणा, 34 म्हणा किंवा 40। तर अशा महिलांसाठी आपण कशी मापे घ्यायची, मुंडा नक्की किती ठेवायचा आणि किती मुंडा घेतल्यानंतर परफेक्ट ती बाही बसू शकते। कधी कधी काय होतं की बाही स्टिच केल्यानंतर इथं कसते किंवा इथं फुगा येतो, तर तो का येतो, तो येऊ नये म्हणून परफेक्ट आपण इथं मुंड्याचं माप घ्यावं लागतं। तर ते कसं घ्यायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बट आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त जी पफ स्लीववाली बाही असते तिच्यासाठीचा आहे आणि ती अगदी इझी पद्धतीने आपण कशी कटिंग करायची ते पाहणार आहोत। आणि जर तुम्हाला चार्ट हवा असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चार्टसुद्धा अपलोड करेन की जर 32 असेल छाती तर किती आपल्याला इथला मुंडा घ्यावा लागेल, किती मुंडा घेतल्यानंतर ती परफेक्ट बसेल। तर चार्ट बघितल्यानंतर तुम्ही कितीही मापाचा ब्लाऊज किंवा कितीही मापाचा ड्रेस त्याचा मुंडा किंवा त्याची बाही कशी कट करायची ते तुम्हाला समजेल। चला तर मग आज आपण पफ स्लीव बाही कशी कट करायची ते बघूया। आज आपण ट्रेंडिंगमध्ये असणारी पफ स्लीव बाही कशी स्टिच करायची आणि कशी कटिंग करायची तेच पाहणार आहोत। डिटेल व्हिडिओ काढलेला आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा ह्या 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत। तर ह्या कपड्याची रुंदी नक्की किती घ्यायची तर ते बघा, जर तुमची छाती 36 असेल तर त्याचा चौथा 9 येतो। 36 डिवायडेड 4 केलं तर 9 येतं। त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचं आणि 8.5 इंच रुंदी असणारा हा कपडा आपल्याला घ्यायचा आहे। आणि उंची आपल्याला किती हवी आहे तर इथं मला उंची रेडी 11 पाहिजे, तर 12 उंची मी घेतलेली आहे। आणि वरचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो 5 इंच घ्यायचा आहे। असं हे आखून मी हे कट करून घेतलेलं आहे। तर अजून एकदा तुम्हाला सविस्तर सांगते म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल। तर इथं पहा, छातीचा चौथा त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस केलेला आहे। तर इथं छाती 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करून 8.5 घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्त मोठ्या साईज म्हणजे थोडासा लूजिंगसाठी जास्त कपडा आत ठेवायचा असेल तर 9 इंच, जरी तुम्ही छातीचा चौथा 9 इंच येतो तेवढा कपडा घेतला तरी चालतो। ब्लाऊज चुकत वगैरे काही नाही, जास्त कपडा मी आतमध्ये ठेवत नाही, त्यासाठी इथं मी छातीचा चौथा 9 येतो त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करते आणि असं केलं तरी परफेक्ट ब्लाऊजची बाही बसते। तर हे बघा, अर्धा इंच जो कपडा होता तो मी असा कट करून घेते। तर इथं आपण अशी लाईन ओढून घ्यायची आणि तो कपडा कट करून घ्यायचा। तर इथं मी ह्या कपड्याची रुंदी 8.5 घेतलेली आहे। उंची म्हणाल तर रेडी ब्लाऊजची उंची मला 11 इंच पाहिजे, तर इथं मी 12 इंच घेतलेला आहे। 1 इंच एक्स्ट्राचं स्टिचिंगसाठीचं आपण घ्यायचं आहे आणि वरती आपण 5 इंचचं पफ बनवणार आहोत, तर त्यासाठी 5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। तर आता बघा, आपण इथं 12 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे आणि वरचा जो पार्ट आहे त्याचं काय करायचं ते मी नंतर सांगते। तर 12 इंचाचा जो कपडा आहे त्याची अशी ही लाईन ओढून घ्यायची आणि लाईन ओढल्यानंतर आपण ह्याच्यावरती मापे टाकून घ्यायचे आहेत। तर बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि ओपन जी बाजू आहे ती पुढच्या साईडला आहे, हे बघा। आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो अर्धा इंचाचा मी कट करून घेते आणि असा हा कपडा आपण कट करून घेतलेला आहे। आणि जी खुली बाजू आहे, सुट्टे जे 4 पीस आहेत त्या बाजूने आपण इथं हाईट कॅप 3 इंचाची घेतोय आणि आडवं असं हे 1.5 इंचाचं घ्यायचं आहे। आणि वरून बघा, आपण हळुवारपणे शेप देऊन घ्यायचा आहे। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर असा हा हळुवारपणे पहिल्यांदा शेप द्या आणि नंतर तुम्ही हे डार्क करू शकता। अगदी सोपं आहे, साधासा आकार द्यायचा आहे। तर अशी ही खालची कटिंग तयार झालेली आहे। तर सर्व काही मापे व्यवस्थित घेतलेले आहेत। आता वरचं काय करायचं तेही आपण बघू। त्यापूर्वी हे बघा, आपला दंडगेर किती आहे तर इथं 5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 2 इंच मी एक्स्ट्रा घेते। तर इथं 7 इंचावरती मी हे टिक मार्क करून घेतलेली आहे आणि असे हे पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत। तर अजून एक ॲडिशनल टिप तुम्हाला सांगते, जी आपण कॅप हाईट 3 इंचाची घेतली होती ती सर्वच साईडच्या ब्लाऊजसाठीची कटिंग करताना आपण असंच कॅप हाईट 3 इंचाची घ्यायची का
तर नाही, जसे छातीची मापे बदलतात त्या पद्धतीने कॅप हाईटची सुद्धा थोडीशी मापे इकडे तिकडे होतात. तर इथं बघा वरचा आपण 5 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि रुंदी इथं 8.5 इंच आहे. तर त्याचा निम्मा घ्यायचा आणि निम्मा घेतल्यानंतर असा हा मेजरमेंट टेप आपण फोल्ड करायचा आणि ज्या ठिकाणी निम्मा येतोय त्या ठिकाणी टिक मार्क करायची आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर ही लाईन वरतीपर्यंत घेऊन असा हा बॉक्सही बनवू शकता, बट मी तर आज बॉक्स बनवलेला नाही. आणि वरून आपण असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. इथं पहा वरून असा हा अलगदपणे आपण चॉकने थोडीशी लाईन ओढायची आणि नंतर डार्क करायची आहे. जर हा शेप चुकला तर आपण नंतर पुसून व्यवस्थित शेप बनवू शकतो, त्यासाठी अलगदपणे करायचं आहे. फक्त बिगनर्स असाल तरच असं करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला अजून एकदा सांगते की तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण रुंदी जी घेतलेली आहे 8.5 इंच त्याचा निम्मा घ्यायचा आणि असा हा वरती बॉक्स बनवून घ्यायचा आणि नंतर त्याचा शेप द्यायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित शेप दिला जातो. तर हे बघा असं हे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे साडीवरतीही कसं पसरवून कट करायचं तेही तुम्हाला मी दाखवते. तर हा अस्तरचा कपडा आहे. आता आपण हाच कपडा साडीवरती पसरवून घ्यायचा आहे आणि इथं आपण 5 इंच ज्या ठिकाणी घेतलेलं होतं त्या ठिकाणी असं हे कैचीने कट करून ठेवायचं आहे. तिथून पुढे आपण प्लेट्स बनवणार आहोत, म्हणजे पफ आपला इथून पुढेच बनेल. आणि हे बघा जे आपण कट केलेला भाग आहे तो आता क्लिअरली दिसतोय. तर असे हे 2 पीस निघालेले आहेत आणि आता आपण हे पीस ब्लाऊजवरती पसरवून घेऊया. तर आज मी अगदी युनिक पद्धतीची बाही करते, म्हणजे जी पफवाली बाही आहे तीच आहे, बट त्याची डिझाईन युनिक पद्धतीची आहे. अशा पद्धतीची बाही पफवाली तुम्ही अजून कुठेही पाहिलेली नसेल. तर हा जो साडीचा ब्लाऊज आहे त्याचा हा पाठीमागचा भाग आहे खरं तर, आणि त्या भागावरती मी ही बाही कटिंग करून घेते. तर ही साडी सर्वांना माहीतच असेल, आत्ता खूप ट्रेंडमध्ये चाललेली ही साडी आहे. म्हणजेच या साडीचं नाव डोला सिल्क आहे. तर सर्वांकडे हा पॅटर्न डेफिनेटली असणारच, बट तुम्ही अशा पद्धतीने जर बाही कट केली, बऱ्याचदा असं होतं की हा पाठीमागचा भाग आहे म्हणून पाठीमागे लोक करतात ह्याची बाजू, किंवा पुढचा भाग आहे म्हणून पुढच्या साईडला करतात. तर पाठीमागचा आणि पुढचा 2 पार्ट ह्याच्यामध्ये भेटतात. तर दोन्ही पार्टमध्ये मी बाही अशी कट केलेली आहे. आणि हे बघा असं हे अस्तरचा कपडा ठेवून मी ही बाही कट करून घेते आणि दुसऱ्याही पॅटर्नवरती असाच हा पसरवून मी दुसरी बाही अशीच रेडी केलेली आहे. हे बघा असा ह्याचा लुक दिसतोय. आणि फोल्ड केल्यानंतर हे बघा वरती आपण अशा ह्या इथं प्लेट्स पाडून घेणार आहोत आणि असा हा पफ बनेल आणि प्लेन जो थोडासा पोर्शन आहे तो वरच्या साईडला येतोय आणि ह्या बाहीचा लुक सुपर हिट दिसणार आहे फ्रेंड्स. स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर इथं पहा 5 इंच वरून मोजून घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपण कैचीने कट केलेलं होतंच, बट अजून एकदा लाईन ओढून घ्यायची. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ॲक्च्युली तर लाईन ओढून घेतलेली आहे. आणि इथून पुढे आपण प्लेट्स पाडणार आहोत आणि जो ह्या ब्लाऊजचा मध्य आहे त्या ठिकाणी ही लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला कळेल की या साईडला आपण किती प्लेट्स पाडलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला किती पाडायच्या आहेत. म्हणजे एका साईडला किती प्लेट्स पाडल्यात तेवढ्याच आपण दुसऱ्या साईडलाही प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तर या प्लेट्सची तोंडे वरच्या साईडला आहेत आणि दुसऱ्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत त्याची तोंडे त्याच्या समोरच करायची आहेत. हे बघा अशी ही करायची आहेत, म्हणजे परफेक्ट वरती जो शेप बनतो तो छान येतो आणि त्याचा पफही खूप सुंदर दिसतो. इथे तुम्ही पाहू शकताय. तर ही बाही रेडी झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता ह्याची डिझाईन किती सुंदर दिसते. म्हणजे मध्येच फक्त प्लेन पोर्शन आलेला आहे आणि खालच्या साईडला डिझाईन आलेली आहे. त्यामुळे ह्या बाहीचा लुक थोडासा युनिक पद्धतीचा दिसणार आहे. तर पूर्णपणे ब्लाऊज स्टिच केल्यानंतर ही बाही नक्की कशी दिसते तेही मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा आतल्या साईडला आपण अर्धा इंच असं हे शेप देऊन घ्यायचा आणि तो अर्धा इंचाचा कपडा कट करून घ्यायचा आहे. हे मस्ट आहे. पुढच्या साईडची बाही ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस पुढचा जो बाहीचा भाग आहे त्या ठिकाणी फक्त आपण अर्धा इंच शेप देऊन हे कापड कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा पहिल्यांदा मी असं हे लावलेलं आहे आणि नंतर आपण ही बाही स्टिच करून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला समजत नसेल तर पुढच्या साईडला पी असं लिहून ठेवा. तर इथे तुम्ही पाहू शकता मी ह्या बाहीवरती पी असं लिहून ठेवलेलं होतं, म्हणजे ती पुढची साईड आहे आणि त्याच साईडचा अर्धा इंचाचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरून आपण डबल स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हेमिंगवाली मशीन असेल तर इथं तुम्ही हेमिंगही करू शकता साईडला. तर ह्याचे जे धागे आहेत ते व्यवस्थित कट करायचे आहेत. तर ही बाही स्टिच करताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, म्हणजे की
ह्या बाईचं जे माप आहे ते आणि मुंडा आपण घेतलेला आहे तो करेक्ट एका लेवलमध्ये यायला पाहिजे, म्हणजे त्याची लेंथ सेम असायला हवी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता या दोन्हीची लेंथ करेक्ट आहे. जर जास्त असेल तर तुम्ही एक प्लेट्स पाडून घ्या आणि जर कमी असेल तर एक प्लेट तुम्ही याच्यातली कमी करू शकता. असा हा बाईचा कपडा आपण मॅनेज करून घ्यायचा आहे आणि करेक्ट मुंड्याचा जो शेप आहे तिथपर्यंत ही बाई स्टिच करून घ्यायची आहेत. तर लक्षात ठेवा की दोन्हीकडे सेम प्लेट्स पडायला हव्यात. तुम्ही कितीही प्लेट्स घ्या पण दोन्ही बाजूला इक्वलच प्लेट्स पडायला हव्यात आणि हे व्यवस्थित स्टिच केलेलं आहे. आता आपण हे सव्वाच्या बाजूनी करून घेऊया. तर हे बघा मी सरळ केलेलं आहे आणि ह्या बाईचा लुक पाहू शकता तुम्ही, अति सुंदर आलेला आहे. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहात म्हटल्यावर पहिल्यापासूनचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलेला आहेच असं समजायला काहीच हरकत नाही. तर ह्या पफ स्लीव्ह बाईची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. इथून पुढेही तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज बघायला भेटतील. या स्लीवची जी डिझाईन मी बनवलेली आहे म्हणजे हा पाठीमागचा भाग होता. ॲक्च्युली पाठीमागचा जो भाग होता त्याला मी बाहीमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि ही माझी आयडिया तुम्हाला आवडली की नाही तेही नक्की सांगा. तर मला ही फुग्याची बाहीच पण जरा वेगळ्या पद्धतीची पाहिजे होती, त्यासाठी मी असा हा बाहीचा लुक तयार केलेला आहे. ज्या ठिकाणी आपला पफ येतोय तिथं फक्त प्लेन कपडा आहे आणि खाली फक्त डिझाईन आहे. बघायलाही मस्त वाटतंय आणि खरंच मला ही बाहीची डिझाईन मनापासून आवडली. तुम्हाला ही आवडली की नाही नक्की कमेंट्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.